आज या ठिकाणी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी अतिशय दुःखद अशी घटना या ठिकाणी झालेली आहे। गोलबल या कंपनीमध्ये गेले 7 वर्षापासून काम करणारा एक 26 वर्षाचा मुलगा नागेशजी भोसले या मुलगा काल या कंपनीमध्ये कामाला गेलेला होता आणि काम करत असताना तो 7व्या किंवा 8व्या माळ्यावरनं त्या ठिकाणी खाली पडून त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि या सगळ्या त्याच्या मृत्यूला जबाबदार ती गोलबल कंपनी आहे आणि त्याचे मालक आहेत। कारण त्या मुलाला कसल्या प्रकारचं सेफ्टी त्या ठिकाणी सेफ्टी बेल्ट नव्हता, हेल्मेट नव्हतं, पायामध्ये गनबूट नव्हते आणि हे सगळं झालेलं असताना देखील काल तो मुलगा त्या ठिकाणी 7-8च्या दरम्यान तो पडून त्या ठिकाणी मृत्यू पावला। परंतु त्या कंपनीचे असणारे त्या ठिकाणचे जे वर्कर होते, कंपनीचे मॅनेजर होते, त्या ठिकाणी वॉचमॅन असणारे होते, त्या लोकांनी त्या मुलाला तिथून उचललं नाही। तो मुलगा काल त्या ठिकाणी पडलेला होता आणि आज दुपारी साधारण 11:30 वाजता त्या मुलाच्या वडिलांना फोन करून त्या ठिकाणी सांगतायत की तुमचा मुलगा या ठिकाणी पडलेला आहे। खरं तर या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित या ठिकाणी झालेलो आहोत। आमच्या या ठिकाणी कल्याण डोंबिवलीच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष गांधीबाग मॅडम आहेत, मी स्वतः आहे, आमचे सर्व या ठिकाणी सहकारी आहेत। आम्ही त्या कंपनीवर आणि त्या कंपनीच्या मालकावर आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या पीडित मुलाला न्याय मिळाला पाहिजे याकरता आम्ही या ठिकाणी सगळं उपस्थित झालेलो आहोत। तो मुलगा मृत्यू पावलेला आहे आणि त्या सगळं या मृत्यू पावल्यामध्ये तो मुलगा त्या सर्व कंपनीची त्या ठिकाणी जिम्मेदारी आहे। त्या कंपनीवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि आमची या ठिकाणी प्रामुख्याने मागणी अशी असेल की ते संबंधित जे मालक आहेत त्यांना तत्काळ या ठिकाणी अटक करण्यात यावी। अटक जर न झाली तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाजे, महाराष्ट्र प्रदेश सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये जर त्या आरोपींना अटक नाही झाली तर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू, धरणे आंदोलन करू असं या ठिकाणी मला मानपाडा पोलीस स्टेशन सिनेप यायला सांगायचं आहे। आज इथं जी दुःखद घटना घडलेली आहे, एक अशी शोकीनता वाटती का जो मुलगा घरातून कामासाठी रोजीरोटीसाठी कंपनी बोलवती मुलाला कामाला, जो मुलगा घरातून कामासाठी सकाळी निघतो आणि कामावरती जातो आणि कामावरती जाताना त्याच्याबरोबर दुर्घटना घडती पण त्या मुलाचा मृत्यू रात्री झालेला असताना सुद्धा घरच्या कुठल्याही माणसाला न सांगता मृत्यू सकाळी 11 वाजता त्यांना सांगितलेला आहे। रात्रभर त्या लिफ्टमध्ये ती बॉडी तशीच ठेवली। त्यानंतर सकाळी 11 वाजता त्यांच्या वडिलांना हे वडील मोरमजुरी करून त्या मुलावरती त्यांचा उद्धारनिवार होत होता, त्या मुलाच्या रोजगारावरती त्यांचा उद्धारनिवार होता। तो मुलगा त्यांच्या घरातील मोठा मुलगा होता। हे जो कंपनीची सुव्यवस्था आहे, कुठल्याही प्रकारची सुविधा नाही तिथं। त्याच्या अनेक ठिकाणी अशा कंपन्या आहेत, त्यांनी अनेक ठिकाणी अशी कितीतरी वर्करवर अत्याचार करत असेल। आज एकच अत्याचार हा बाहेर आलेला आहे का तिथं अशा सुविधा, अशा प्रकारची कुठलीही वर्करची सुविधा नाही। आणि आज इथं आम्ही न्याय मागायला आला असताना मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये कांचन पवार ही रिटायर झालेल्या पोलीस अधिकाऱ्याची मिसेस आहे। तिने भर पोलीस स्टेशनमध्ये मला स्वतःला अशी धमकी दिली का तू गुन्हा दाखल करायला आलीस, मी कोण आहे तुला माहिती आहे का? मग यंदा कशाचा माज आहे? हे कोणत्या तरी सत्ताधारी पक्षाच्या तर जॉईंटमध्ये कंपनी चालत नाही किंवा हे कशाच्या आधारावरती गोरगरीब जनतेवर एवढा अन्याय करतात? आज त्यांचा मुलगा गेलेला आहे आणि एक अख्खा दिवस ती बॉडी तिथंच बेवारशी म्हणून पडलेली आहे। हा अन्याय, अत्याचार, हे अशी कंपनी सत्ताधारी लोकांचा आधार घेऊन जे अशा प्रकारचे कृत्य करत आहेत। आज इथं पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करून गुन्हा दाखल केलेला आहे, पण आरोपी कंपनीचे मालक आहेत त्यांच्यावरती आज इथं गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांना त्वरित
यांनी अटक केली नाहीत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भव्य असं आंदोलन छेडण्यात जाईल. जय भीम, जय संविधान.